श्रीमद भगवद्गीतेचा खरा अर्थ गतिहीन झालेल्या समाजाला गतिशील करण्याचे कार्य होय. आजच्या काळात भडोस येथील श्री चक्रधर स्वामीचे जन्मस्थान मानव पंथाच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्म पंथाला गतिशील व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर सध्या मानव पंथाचा सर्व इतिहास मराठी व तत्कालीन प्राकृत भाषेत आहे. हा इतिहास पुराव्यांसह गुजराती व अन्य सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद करावे लागेल. तसेच यासाठी पुरातत्व खाते, राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महंत साळबाबा धुळे यांनी केले. अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरातमधील वाळविहीर, तालुका कपराडा, जिल्हा वलसाड येथे आयोजित करण्यात आला आहे. या 3 दिवसीय महामानव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 21 डिसेंबर रोजी संत, महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित धर्मसभेत महंत साळकर बाबा बोलत होते. या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी महंत बिडकर बाबा रणाईचे अंमळनेर हे उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा फलटण, महंत जामोदेकर बाबा, अतुल मुनी काकाजी, महंत तेल्लारकर बाबा परभणी, महंत येळमकर बाबा, महंत कापूस तळणीकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत सुकेनेकर बाबा, तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल, नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप, दत्ताजी नाना गायकवाड, प्रकाश शेठ नन्नावरे, राजेंद्र जाय भावे, भास्कर गावित, अरुण महानुभाव, छबू नागरे, साहेबराव आव्हाड, प्रवीण दादा शेवलीकर, तसेच भगवताचार्य चिरडे बाबा, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे, कार्याध्यक्ष वल्लेराज बाबा पातुरकर, डोळसकर बाबा शास्त्री, भाईदेव मुनी मानेरकर, दत्तराज बाबा चिरडे, साईराज बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा विंदास, आचलपूरकर बाबा, गोपीराज शास्त्री सुकनेकर, दामोदर अण्णा पात्रे, महेंद्र मुनी कपाटे, बाळकृष्ण दादा लोणारकर, बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत, महंत, तपस्विनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महंत साळबाबा म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. धार्मिक कार्यात देखील आपल्या पुढे अनेक अडचणी आहेत. या अडचणी पार करीत भडोजमधील श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान असलेला वाडा ताब्यात मिळवण्यासाठी, किंबहुना मानवभाव पंथीयांना तेथे पूजा करून दंडवत करण्यासाठी प्रवेश मिळावा, याकरता सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी संत, महंत, वास्तविक उपदेशी तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन हे कार्य सिद्धी नेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान या प्रसंगी महंत सातारकर बाबा यांनी आपल्या भाषणात सांगितले, मानवभाव पंथीयांचा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आणि परदेशात देखील मोठा समुदाय आहे. या समुदायाने पाठपुरावा केल्यास आपल्याला भडोस येथील जन्मस्थान निश्चितच ताब्यात मिळेल, याची मला खात्री वाटते. तर तपस्विनी रोहिणीताई कपाटे जळगाव यांनी आपल्या भाषणात सांगितले, आता विचारांची तिनगी पडली आहे, त्याची ज्वाला निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मार्गशीर्ष महिना आणि गीता जयंतीच्या मुहूर्तावर आपण हे धर्म कार्य सुरू केले असून हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार लागणार आहे. यासाठी एकजूट महत्वाची असून माघार घेऊन चालणार नाही. महंत येळमकर बाबा आंबे वडगाव पाचोरा येथील यांनी विचार मांडताना सांगितले, कोणतेही असाध्य काम साध्य करण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचे ठरते. आपल्या पंथांकडे भडोस येथील जन्मस्थानाबाबत अनेक पुरावे आहेत. आपली बाजू आपल्याला योग्य पद्धतीने मांडावी लागेल. घराघरापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी लागेल. गावागावातून पत्र पाठविले तर हे कार्य सहज शक्य होईल. देशाचे पंतप्रधान कार्यालय, पुरातत्व खाते इतकेच नव्हे तर खासदारांना देखील हजारो पत्र पाठवावे, असेही ते म्हणाले. यावेळी पूनमताई पंजाबी म्हणाल्या, आजच्या जगात मनुष्य समस्याग्रस्त असून दुःखी आहे, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान आचरणात आणल्यास जीवनातून निराशा नष्ट होते. मानवी जीवनाचा योग्य व्यवहार देखील श्री चक्रधर स्वामींनी शिकविला, असेही त्या म्हणाल्या. यावेळी महेंद्र मुनी कपाटे यांनी देखील सर्वांनी जन्मस्थळ मुक्तीबाबत निर्धार करण्याचे विचार मांडले. महंत श्रीकृष्ण बाबा शिक्रापूरकर यांनी सांगितले, मानव पंथाचा इतिहास हा अत्यंत मोलाचा असून यातून प्रेरणा घेऊन आपल्याला कार्य करावे लागणार आहे.
हरिपाळ देव यांचा राजवाडा म्हणजेच श्री चक्रधर स्वामी यांची जन्मवास्तू दर्शनासाठी खुली व्हावी ही मागणी अत्यंत रास्त असून याचा शासन दरबारी पाठपुरावा केल्यास न्याय मिळेल असेही ते म्हणाले. महंत कृष्णराज बाबा मराठे गंगापूर यांनी गुजरातमधील वलसाड कपराडा येथील वाळवीर भागात मानव पंथाचा प्रचार आणि प्रसार कसा झाला या संदर्भात माहिती दिली. तसेच सर्व संत महंतांनी या कार्यासाठी एकत्र यावे असे देखील आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष मुनी बिडकर यांनी सांगितले, मानव पंथ हा हिंदू धर्माचा एक भाग आहे. हिंसेपासून दूर जातो तो हिंदू होय. आपण सर्व ईश्वर परंपरेचे साधक आहोत. बडोस मुक्ती मोर्चाला आता जणू काही प्रारंभ झाला असून हे कार्य सर्वांच्या एकजुटीने पुढे जाईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत बिडकर बाबा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की परमेश्वर हा सर्व जीवांपेक्षा वेगळा असून नित्यमुक्त आहे. ज्ञान देण्यासाठी परमेश्वराला मनुष्यवेद धारण करावा लागत आहे. गीतेचा द्वैत सिद्धांत महानुभव पंथाने स्वीकारला असून श्री चक्रधर स्वामीचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. बडोच नगरीमध्ये ऐतिहासिक वास्तूत आपल्याला दंडवत करण्यासाठी खुली व्हावी हा उद्दांत हेतू सर्वांसमोर असून या कार्यात निश्चितच यश येईल, कारण ईश्वरासाठी केलेली कोणतीही क्रिया वाया जात नाही असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक व अखिल भारतीय महाराष्ट्र परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकर अण्णा पाटील म्हणाले की परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामीचे यांचे जन्मस्थळ बडोच येथील वाडा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेशभाई पटेल आणि माजी मंत्री व विद्यमान आमदार जितूबाई चौधरी यांच्याकडे आपण पाठपुरावा करत आहोत. यासाठी गुजरातमध्ये हा कार्यक्रम होत आहे. मात्र या कार्यक्रमाला आणखी मोठ्या प्रमाणावर पाठबळ आणि पाठिंबा मिळावा, तसेच लाखोंच्या समुदायाने येथे उपस्थित राहावे अशी आमची सर्व आयोजकांची अपेक्षा होती. मात्र आता येथे आलेल्या प्रत्येकाने 3 दिवसाच्या या संमेलनानंतर आणखी हा विचार शेकडो हजारो नव्हे तर लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध धार्मिक ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले. या कार्यक्रमास मानव पंथाचे सर्व साधू संत, महंत, तपस्विनी, वासनिक, उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये आकर्षक अशा रथामधून देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मानव पंथातील संत महंतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे विचार आणि मानव पंथाचे तत्वज्ञान या विषयावर आपल्या प्रवचनातून उपस्थित उपदेशीय साधकांना मार्गदर्शन केले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे सत्र सुरू होते. त्यानंतर रात्री भोजन, कीर्तन, पूजा अवसर, देवपूजा आदी कार्यक्रम संपन्न झाले. अन्यथा उद्याच्या कार्यक्रमाची तुम्ही पण सगळ्या साधू संत महंतांनी उद्याच्या कार्यक्रमाचा समारोप करूनच जायचं आहे. थोडासा त्रास होईल, कारण राहण्याची एवढी आपल्याला सवय नसते. एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये आपण सगळे आलेले आहात. आपल्याला सगळ्यांना आपल्या पंथासाठी थोडा 1 दिवस त्रास काढा. आजच्या रात्रीचा सगळ्यांनी थांबा. उद्याचाही आपल्याला समारोप करताना आपल्याला काही ठराव करायचे आहे. ते ठराव आपल्याला आपल्या या सभेत मंजूर करायचे आहे आणि ते ठराव आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकार या ठिकाणी द्यायचे आहे. त्या सगळ्यांच्या उपस्थितीत ठराव करायचे आहेत, याची आपण नोंद घ्या. आणि आता सगळ्यांनी महाप्रसादासाठी आपल्या आपल्या जागेवर महाप्रसाद घ्या आणि शोभायात्रेमध्ये सहभागी व्हा. आणि शोभायात्रा झाल्यावर पुन्हा इथं या. सगळ्यांना दंडोत प्रणाम. धन्यवाद. आणि फोटो काढायचा नाही. ज्यावेळी आम्ही आत गेलो, पाहिलं, क्षणभर 800 वर्षापूर्वीचं चरित्र त्या ठिकाणी स्वामींचा आमच्या जो राजवैभवचा काळ, 12.5 वर्षाचा वास्तव्याचा काळ आमच्या स्वामींचा त्या ठिकाणी अंतकरणामध्ये आठवला. परंतु तुम्हाला डोळ्यातून एक क्षणभर अश्रू आले खरे की आज आमच्या देवांची जन्मभूमी आहे ही. भले कर्मभूमी महाराष्ट्र आमच्या स्वामींनी स्वीकारलेली असेल, पण जन्मस्थळ आहे, जन्मभूमी आमच्या स्वामींची आहे. तिथे आम्हाला जायला सुद्धा अधिकार नाही, बसण्याला अधिकार नाही, नमस्कार करण्याला अधिकार नाही. यापेक्षा आमच्या जीवनाची शोकांतिका काय आहे बंधू? आणि शोकांतिका काय आमच्या जीवनाची आहे? आमचं स्थान आम्हाला नमस्कार करता येत नाही, त्या ठिकाणी आम्हाला जायला प्रवेश नाही आहे. दुर्दैवी जीवनाचं कुठलं तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्दैवी आहे? अण्णाने मगाशीच सांगितलंय भाषणामध्ये, इथे आपल्याला बंधून मुक्त करायचे आहे, मुक्त करायचे आहे. त्यासाठी तो म्हणतो कुठलाही तुम्हाला सांगतो प्रसंग जरी पडला
आत्मसमर्पण करण्याची जरी वेळ जरी आली तरी तुम्हाला सांगतो, वासनिक वर्ग आहेत, तपस्विनी माता भगिनी आहेत, संत महात्मे आहेत, पाठीमागं माझ्या बसलेले सर्व अधिकरण वर्ग आहेत. आम्ही एकजुटीने एक त्यांच्या पाठीमागं, अण्णांच्या पाठीमागं आम्ही उभं राहिलं पाहिजे. अण्णांच्या पाठीमागं हा धर्म आहे आमचा. धर्मो रक्षते रक्षतः. धर्माचं रक्षण आम्ही केलं तर धर्म आमचं रक्षण करू शकतो. हे आमचं ब्रीदवाक्य आमचं आहे. आमच्या महानुभावांचं हे ब्रीदवाक्य आहे. आणि या ब्रीदवाक्याला सामोरा जाण्यासाठी हे सत्य जे आहे ते सत्य सत्यामध्ये साकार करण्यासाठी आपणाला तुम्हाला तो बंधूंनो या ठिकाणी एकीच बळ दाखवलं पाहिजे. ज्यावेळेला कार्ल मार्क्ससारख्या एखाद्या थोर विचारवंतानं की ज्या परमेश्वराने ते बडोस नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे. आणि ती भोळोच नगरी आज आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही. आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या वास्तूच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तो नमस्कारण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे, हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे. आणि तो उदात्त हेतू समोर नेण्यासाठी गुरुजनांचं, साधू संतांचं आणि वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे. आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे. परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा अर्जुनाला विषाद निर्माण झाला होता आणि युद्ध करत नाही असं भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाला. त्याप्रमाणे अण्णाजी या ठिकाणी म्हटलंय. परंतु आमची ही सगळे आचार्य मंडळे अगदी साक्षात भगवान गोपाल कृष्णाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभी राहिले. आणि या ठिकाणी अण्णा हे युद्ध तुम्हाला करावंच लागणार आहे. अशा प्रकारची साक्षात गोपाल कृष्णांनाच या ठिकाणी भगवद्गीता अवतरवायची होती. आणि हा उद्याचा जो भगवद्गीतेचा अवतरण दिन आहे तो आज आपल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने संपन्न होत आहे. याची साक्ष आज आपल्याला मिळालेली आहे. ती त्यावेळेस झालेली भगवद्गीता होती आणि ही आज साक्षात होत असलेली भगवान श्रीकृष्णांची लीळा होत आहे या ठिकाणी, असं साक्षात प्रतीती येत आहे. हा प्रतीती पंथ आहे, हा केवळ विश्वास पंथ नाही. त्यावेळेस केलेला लीळा, त्यावेळेस झालेलं सगळं आज सुद्धा होते आहे. आज सुद्धा आपल्याला त्या भगवद्गीतेची गरज आहे, त्या श्रीमद लीळा चरित्राची गरज आहे. स्वामींच्या त्या मुक्तीस्थानाकरिता त्या अवतार ग्रहण स्थळ परमेश्वराचा कधी जन्म होत नसतो, तो स्वयंभू असतो. हे सुद्धा मला सांगणं यावेळेस इथं गरजेचं वाटलं. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, गुजरात.